भज्जी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतेच। कांदा भज्जी असो, मिरची भज्जी असो किंवा बटाटा भज्जी असो, कोणत्याही प्रकारची असली तरी भज्जी सगळ्यांनाच आवडतात। अशाच प्रकारे आपण हिरव्या वाटाण्यापासून कशा प्रकारे भज्जी करता येतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी इथे 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, जे ताजे आहेत, आणि याच्यामध्येच मी आल्याचा एक तुकडा टाकलेला आहे, तसेच 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे। याला आपण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक वाटायचं नाहीये, असं दरदर पिसून घ्यायचं आहे। हे बघा, मोठ्या प्रकारे असं पिसून घेतलेलं आहे। असं आपल्याला जाडं भरडं मोठंच वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पीठ वगैरे घातल्यानंतर ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल। जास्त जर बारीक वाटलं तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त होईल, त्यामुळे आपण असं मोठंच वाटून घेतले। मी याच्यामध्ये 2 चमचे बेसन घातलेलं आहे, 2 चमचे बेसन घातलेलं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे, जेणेकरून त्या भज्यांना एक चांगली चव येईल। ही भजी खायला खूप छान आणि टेस्टी लागतात। त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर वापरलेली आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भजी आपल्याला बनवता येतात। इथे मी मीठ वापरलेलं आहे, तुम्ही जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही वापरू शकताय, कमी जास्त क्वांटिटी करू शकताय। 2 वाट्या मटर असेल तर त्यानुसार तुम्ही त्याचा हिशेब करून तुम्ही अशा प्रकारे भजी बनवू शकताय। मी इथे ओवा थोडा घातलेला आहे, याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे बघा, मी हातानेच याला स्मॅश करून घेते पूर्णपणे, जेणेकरून जे बेसन आहे ते याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जाईल। याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाहीये आपल्याला, थोडंच फक्त घटसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे, जेणेकरून भजी आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये सोडता येतील। हे बघा, अशा प्रकारे मी इथे हे बघा व्यवस्थित एकसारखं एकजीव करून घेतलेलं आहे। जास्त मला पातळ ठेवायचं नाहीये, कारण की पातळ ठेवल्यामुळे काय होईल की ते पूर्ण आपण मोठं वाटलेलं आहे, त्यामुळे ते तेलामध्ये पूर्णपणे विस्कटण्याची शक्यता आहे, म्हणून मी असं याला जाडसर आणि घटसरच असं ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडासा कुरकुरापणा येण्यासाठी मी याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, जास्ती वापरलेलं नाहीये, कारण की बेसन घातल्यामुळे त्याला पण चव येते। हे बघा, मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करते। तांदळाच्या पिठामुळे काय होईल की याला जास्त आणखी कुरकुरापणा येईल। हे बघा, अशा प्रकारे याचं पिठाचं जे स्ट्रक्चर आहे ते अशा प्रकारे ठेवायचं आहे, जास्त पातळ नाही। हे बघा, मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेलामध्ये अशा प्रकारे भजी सोडायचे आहेत। हे बघा, अगदी सहजपणे या भजी आपल्याला तेलामध्ये सोडता येत आहेत। अशा प्रकारे भजी केल्यामुळे खूप छान आणि चविष्ट लागतात। तुम्ही पण नक्की करून बघा, एक वेगळा प्रकार आहे आणि पटकन होणारे अशा आहेत। ह्या भजी खायलाही अतिशय चविष्ट लागतात आणि बनवायला म्हटलं तर एकदम 5 मिनिटाच्या आतमध्ये बनवून तयार होतात। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही सकाळी नाश्त्याला सुद्धा ही रेसिपी करू शकताय। अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारे या भजी आहेत, त्यामुळे खायला पण छान लागतात आणि एकदम कमी वेळात होणारे आहेत। हे बघा, मी तेलामध्ये व्यवस्थित सोडलेलं आहे। आता आपण ह्याला पहिल्यांदा चमच्याने व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या तेलामध्ये खाली चिकटणार नाहीत। व्यवस्थित हळूवारपणे याला आपण व्यवस्थित पलटायचं आहे। हे बघा, अतिशय व्यवस्थित चांगल्या प्रकारे या निघालेल्या आहेत, खाली अजिबात चिकटलेल्या नाहीयेत। आपण जाडसर वाटून घेतल्यामुळे ते व्यवस्थित झालेले आहेत। हे बघा, खूप छान झालेले आहेत। आता आपण याला परतून घेऊ। हे बघा, त्या परतून घेत याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेऊ, जेणेकरून या भजी व्यवस्थित आतमध्ये सुद्धा भाजल्या जातील। ह्या खायलाही खूप छान लागतात, अत्यंत चविष्ट अशा लागतात। कमी साहित्यामध्ये ह्या भजी तयार होणारे आहेत, एकदम कमी वेळामध्ये घरातल्या साहित्यामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण या भजी बनवून शकतो। हे बघा, आपल्या भजी व्यवस्थित तळून झालेल्या आहेत। अशाच प्रकारे मी सगळ्या ज्या बाकीचे राहिलेले पीठ आहे त्याचं पूर्णपणे भजी काढून घेते। हे बघा, आपले व्यवस्थित इथे तयार झालेले आहेत भजी। अगदी लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशा प्रकारच्या या भाज्यांची चव आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे भजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। हे बघा, आपल्या भजी व्यवस्थित तळून निघालेले आहेत, अतिशय दिसायलाही खूप छान दिसत आहेत आणि खायला पण खूप चविष्ट आहेत।
तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज आणि पदार्थ बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की भेट द्या। आणि हे बघा, आपल्या अशा प्रकारे सर्व भजी तयार झालेल्या आहेत। ह्या भजी गरम गरम खाल्यानंतरच चांगल्या लागतात, त्यामुळे तुम्ही गरम गरम असतानाच ह्या भजी खा। नंतर जर पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्या मऊ पडतात, त्यामुळे जितके गरम गरम खाल तितक्या खूप छान आणि टेस्टी लागतात। हे बघा, आतून सुद्धा अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत।